नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो, तो अगोदर पहा. ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 80,000 रुपये आणि त्याची आत्ताची मार्केट प्राईस आहे 81,500 रुपये. आता हा स्क्रीनशॉट मला एका मॅडमने शेअर केला आणि त्यांनी सांगितलं की सर माझी इन्व्हेस्टमेंट तुम्ही पहा, मी अशा प्रकारे अशा फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर तो फंड जरा तुम्ही रिव्ह्यू करा आणि मला सांगा की मी केलेली इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे की चूक. मॅडमनी 5,000 रुपयाची SIP सुरू केली आहे गेल्या 1.5 वर्षापासून आणि 1.5 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 80,000 रुपये इन्व्हेस्ट केले त्या फंडमध्ये आणि त्या फंडने रिटर्न्स दिलेत फक्त 1,500 रुपये. म्हणजे जर व्हॅल्यूमध्ये कॅल्क्युलेट करायचं झालं तर फक्त 1,500 रुपये. आणि जर तुम्ही XIR बघितलात त्याचा जो स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसतोय तो आहे 2.76%. म्हणजे FDपेक्षाही कमी रिटर्न्स या फंडने दिलेले आहेत ज्याच्यामध्ये त्यांची म्हणूनच जे मी व्हिडिओजमध्ये नेहमी सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट कराल ना तर ती योग्य फंडमध्ये सुरू करणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा फंड चुकला ना तर तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा चुकीच्या ठिकाणी जाते आणि चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे तुम्हाला जो लाँग टर्ममध्ये बेनिफिट होणार होता किंवा व्हायला हवा होता ना तो होतच नाही आहे. म्हणजे आता जर ह्या मॅडमचं बघितलं तर 1.5 वर्ष तर वायाच गेलं ना. जर मार्केट 8%, 9%, 7% जेव्हा आता गेल्या 2 वर्षामध्ये तेवढे रिटर्न्स नाही दिलेत, पण आता गेल्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही तुमचा स्वतःचा जरी पोर्टफोलिओ पाहिला तर तो नक्कीच वाढलेला दिसलेला असेल. मग ह्या 6 महिन्यामध्ये सुद्धा एवढं मार्केट वाढूनसुद्धा रिटर्न्स आहेत फक्त 2.76%. आणि मॅडमने सांगितलं की जेव्हा वॉर वगैरे ह्या सगळ्या सिच्युएशन चालू होत्या ना तेव्हा तर त्यांचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये होता. मग अशी इन्व्हेस्टमेंट करण्यात काय अर्थ आहे? आणि मग अशी इन्व्हेस्टमेंट केलेली लोकं आहेत ना नंतर बाहेर पडतात म्युच्युअल फंडमधून आणि मग लोकांना सांगतात की ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे म्युच्युअल फंडमध्ये जे सांगितलं जातं रिटर्न्स एवढे मिळतात तेवढे मिळतात किंवा असं होतं, तसं अजिबात होत नाही, कारण की मला तर तसं मिळालंच नाही. पण ते लोक ही गोष्ट सांगत नाहीत की त्यांनी चुकीचा फंड सिलेक्ट केला आहे. या मॅडमने सुद्धा एक ऑनलाईन ॲप आहे, त्या ॲप डाउनलोड केलं, त्याच्यामध्ये जिथे सगळ्यात जास्त रिटर्न दिसत होते, सेफ रिटर्न दिसत होते, तो फंड सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये 5,000ची SIP सुरू केली. 1.5 वर्षामध्ये त्यांना काहीही रिटर्न्स नाही याच्याचमुळे. आणि जेव्हा आम्ही सांगतो की म्हणजे मला पण लोक फोन करतात की सर आम्ही कोणता फंड घ्यावा, कुठे इन्व्हेस्टमेंट करावी, तर जेव्हा मी त्यांना सांगतो की सर मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे फंड्स आहेत, पण ह्या फंड्समध्ये सुद्धा 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. एक असते डायरेक्ट कॅटेगरी आणि दुसरी असते रेग्युलर कॅटेगरी. डायरेक्ट कॅटेगरी म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमचं ओन रिसर्च करायचं आहे, तुमचा स्वतःचा डिसिजन तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि रेग्युलर फंड्स म्हणजे असे फंड्स जे तुम्ही एखाद्या एक्सपर्ट थ्रू किंवा एखाद्या ॲडवायझर थ्रू घेता, एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर थ्रू इन्व्हेस्ट करता त्या फंड्समध्ये, त्याला म्हटलं जातं रेग्युलर कॅटेगरी. आता दोघांमधला फायदा काय आहे ते एक सोपं उदाहरण तुम्हाला. मला जर ताप येतो आहे तर मी एखाद्या मेडिकलमध्ये गेलो आणि त्याला सांगितलं की मला एखाद्या अमुक नावाची गोळी दे, तो ती गोळी देणार, मी ती खाणार, मला बरं वाटणार. याला म्हटलं जातं डायरेक्ट कॅटेगरी. म्हणजे मी कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही, मला ते माहिती होतं किंवा मला त्या मेडिकलवाल्याने सांगितलं की सर ही गोळी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तसंच डायरेक्ट फंड्समध्ये सुद्धा होतं. लोक काय करतात, गुगल करतात, टॉप फंड नावं सिलेक्ट दिसतात, गुगल नावं दाखवतो किंवा कोणीतरी मित्र नाव सांगतो की या फंडमध्ये कर, आपण जातो, SIP सुरू करतो, सोडून देतो. याला म्हटलं जातं डायरेक्ट कॅटेगरी. आता हेच मला ताप आला आहे, मला वाटतं आहे की मला बरं नाही वाटत आहे, मग मी एखाद्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला ह्या टेस्ट कराव्या लागतील किंवा ह्या गोळ्या तुम्ही घ्या, तुम्हाला बरं वाटेल. याचा अर्थ काय, तर मी एक्सपर्टकडे गेलो, त्याला त्याची फीज पेड केली. फ्री तर नाही देणार ना डॉक्टर, तो त्याची फीज घेणार आणि तुम्हाला योग्य गोळ्या सजेस्ट, त्यामुळे तुम्हाला बरं वाटणार. सेम होतं रेग्युलर कॅटेगरीमध्ये. तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडे जाता, त्याला सांगता की तुमची जी काही तुमची कंडिशन आहे, म्हणजे तुमचा रिस्क प्रोफाईल किती आहे, तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, किती लोन तुम्ही घेतलं आहे, तुमची सॅलरी किती आहे, त्याच्यातनं तुम्ही किती पैसे वाचवू शकता. त्याबरोबर तुमच्याकडे एमर्जन्सी फंड म्हणून अचानक जर एमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काही पैसे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग तो तुम्हाला सांगतो की तुम्ही किती अमाऊंटची SIP करायला हवी, किती फंड्समध्ये करायला हवी. आणि त्यासोबतसुद्धा तुम्हाला विचारतो की तुमचा गोल काय आहे. ही जी काही वेल्थ क्रिएट करणार आहात त्याचा काहीतरी गोल असेल ना, मुलाचं लग्न करायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे किंवा एखादं घर घ्यायचं आहे किंवा एखादी गाडी घ्यायची आहे, काहीतरी ड्रीम असेल ना, त्यासाठीच तर आपण पैसे जमा करतो ना. मग हे कशासाठी करायचं आणि त्यानुसार फंड सिलेक्शन तो ॲडवायझर तुम्हाला देतो.
सेम डॉक्टर पण करतो ना. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं ताप देतोय, तर तो तोंड बंद करून तुम्हाला फक्त डायरेक्ट गोळी देत नाही ना. तो तुम्हाला विचारतो कधीपासून होतोय, काय खाल्लेलं, काय नाही खाल्लेलं, कुठे गेलेलात, कुठे बसलेलात, याच्या अगोदर कुठल्या गोळ्या तुम्ही खाल्ल्या होतात का, या सगळ्या गोष्टी तो चेक करतो. म्हणजे तो काय चेक करतो, तर अगोदर तुमची जी बॉडी स्ट्रक्चर आहे, तुमचं वेट आहे, किंवा तुम्हाला अगोदर काय काय गोष्टी होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो आणि मगच तुम्हाला त्या गोळ्या सजेस्ट करतो. बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलंही जातं की तुम्हाला डायबिटीज आहे का, तुम्हाला बीपीचा त्रास आहे का, ह्या सगळ्या गोष्टी विचारतातच ना. म्हणजेच काय, तर थोडक्यात रिस्क प्रोफाईल तुमचं चेक करतात डॉक्टरसुद्धा आणि मगच तुम्हाला गोळ्या सजेस्ट केल्या जातात. सेम होतं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा. त्यामुळे जे लोक मला फोन करतात ना की सर आम्हाला एखादा फंड सांगा ना चांगला, की ज्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे, तर असं डायरेक्टली नाही सांगता येत. प्रत्येकाचं रिस्क प्रोफाईल वेगळं आहे, हा पार्टच वेगळा आहे. इन्व्हेस्टमेंटला लोक आहे ना एकदम हलक्यामध्ये घेतात आहेत, की हे काय एक फंड घ्यायचा, त्याच्यामध्ये SIP सुरू करून द्यायची आणि मोकळं व्हायचं. असं नाही आहे. मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवला, असे माझ्याकडे कित्येक लोक दररोज स्क्रीनशॉट पाठवतात की सर हा आमचा पोर्टफोलिओ आहे, याच्यामध्ये सजेस्ट करा. आता अजून एक एक्झाम्पल सांगतो. एका सरांनी मला त्यांचा पोर्टफोलिओ सांगितला आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मिड कॅप फंड घेतलेला आहे आणि दुसरा सेम मिड कॅप कॅटेगरीमधला इंडेक्स फंडसुद्धा घेतलेला आहे. आता मी याच्यामागे त्यांना लॉजिक विचारलं की सर तुम्ही एक इंडेक्स फंड घेतला आहे आणि एक मिड कॅप फंड, नॉर्मल जो मिड कॅप फंड असतो तो घेतलेला आहे, असं का? म्हणजे दोन्हीकडे इन्व्हेस्टमेंट तर तुमची तिथेच जाणार आहे ना. कारण की मिड कॅप फंड काय करतो, बऱ्याच लोकांना ते माहितीच नसतं. मिड कॅप फंड काय करतो, तर मिड कॅप फंड हे करतो तर 101 पासून ते 250 पर्यंतच्या ज्या कंपनीज येतात मधल्या 150 कंपनी, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि इंडेक्स फंड पण काय करतो, त्याच 150 फंड कंपनींमध्येच इन्व्हेस्ट करतो. मग वेगळं तुम्ही काय करताय, मग वेगवेगळी SIP का करायची, हेच त्यांना माहिती नाही. मग त्यांना विचारलं की इंडेक्स फंडमध्ये काय केली पण मग, तर ते म्हणाले की सर लोकांनी सांगितलं, म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये सांगितलं की इंडेक्स फंड म्हणजे तुम्हाला तुमचं अजिबात डोकं लावायचं नसेल तर एक इंडेक्स फंड घेऊन ठेवा आणि विसरून जा, म्हणून मी तो इंडेक्स फंड घेतला. याला काय लॉजिक आहे? म्हणजे जर कोणीतरी सांगताय की अशा प्रकारचं तुम्ही फंड घ्या किंवा एखादा मित्र जर तुम्हाला सांगतोय, तर त्याच्यामागे खरंच ती घेणं गरजेचं आहे का? किंवा जो यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतोय तो खरंच त्या गोष्टीबद्दलचं त्याच्याकडे नॉलेज आहे का? तो रजिस्टर आहे का, सेबी रजिस्टर आहे का, एम्फी रजिस्टर आहे का? या गोष्टी आपण चेकच करत नाही. आपण काय करतो, डायरेक्टली घेऊन मोकळे होतो. आपण एखाद्या डॉक्टरकडे जेव्हा जातो त्यावेळेस त्याचं बाहेर लिहिलेलं असतं ना, त्याची पाटी असते, त्याने कुठलं रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याचं सगळं सर्टिफिकेशन लावलेलं असतं, त्यानंतरच आपण त्याच्याकडे जातो ना. जर त्याने कुठलंही नाव न लावता आपण डायरेक्ट जाऊ का त्याच्याकडे? नाही जाणार ना. सेम असतं म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा. ही इन्व्हेस्टमेंट आहे जी खूप महत्त्वाची आहे. जर तुमची एकही वर्ष, किंवा आता ह्या मॅडमने जसं मला विचारलं, दुसऱ्या कोणाला विचारलं, त्या फंडचं नाव सांगितलं, तो वाटेल की अरे एवढा मोठा ब्रँड आहे, आता नाही मॅडम, अजून 2-3 वर्ष थांबा, तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. अजून 2-3 वर्ष थांबल्यानंतर सुद्धा जर असेच रिटर्न मिळाले तर काय उपयोग आहे? 5 वर्ष तर वायाच गेले ना. आणि म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक वर्ष खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचे, आपण म्हणतो 20 वर्षानंतर एक चांगली वेल्थ क्रिएट होते, 25 वर्षानंतर चांगली वेल्थ क्रिएट होते, 10 वर्षानंतर तुम्हाला अशा प्रकारे रिटर्न्स कन्सिडर केले तर एवढी अमाऊंट व्हॅल्यू क्रिएट होऊ शकते. पण त्यातले महत्त्वाची वर्ष जर अशा प्रकारे वाया गेली तर उपयोगच नाही ना. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता ना, त्यावेळेस फंड सिलेक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ह्या फंड सिलेक्शनमध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितल्या आहेत. की एखादा फंड सिलेक्ट करताना, म्हणजे जर मी कुणाला एखादा फंड सजेस्ट करतो आहे तर त्याच्यासाठी मला खूप वेळ लागतो. एखादा फंड सजेस्ट करण्यासाठी मी त्या फंडबद्दलच्या सगळ्या डिटेल्स माझ्याकडे ठेवतो आणि माझी एक बकेट लिस्ट रेडी असते की ज्याच्यामध्ये एवढे फंड आहेत, त्यापैकीच मी कोणता तरी एक फंड त्यांना सजेस्ट करतो. मार्केटमध्ये तर हजारो फंड आहेत, 45 कंपन्या आहेत, 45 कंपन्यांचे 45 मिड कॅप फंड आहेत. मग मी काही 45 कंपन्यांचा अभ्यास नाही करत. मला ज्या कंपन्या, माझ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन फुलफिल करून ज्या फंड राहतात किंवा ज्या कंपनीज राहतात त्याच कंपनीज मी सजेस्ट करतो. माझ्या कंडिशन जर फुलफिल नाही झालं तर तो फंड माझ्या बॅकेटमधून किंवा माझ्या बकेटमधून आऊट होतो. मग ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे असंच डायरेक्टली एखाद्या कोणीतरी फोन केला आणि लगेच त्याला सांगितलं की हा फंड घे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कर, असं होत अजिबात नाही. तर हा फरक आहे डायरेक्टमध्ये आणि रेग्युलरमध्ये. जे लोक मला अशा प्रकारचे फंड्स पाठवतात, अशा प्रकारचे स्क्रीनशॉट पाठवतात, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली ना तर तुम्हाला ह्याच गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. त्यासाठी योग्य फंड्समध्ये आणि योग्य मार्गदर्शनाखाली SIP सुरू करा, तरच तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगले बेनिफिट्स मिळू शकतील.
तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.